नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नव्या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, ज्याची तुम्ही वाट पाहत होता जी-डी-एसच्या निकालची, तो आज जी-डी-एसचा निकाल लागलेला आहे. किती मार्कवर तुम्ही या ठिकाणी तुमचं सिलेक्शन झालेलं आहे, कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये, वेगवेगळ्या जे काही कास्ट आहेत, त्या कास्टचं मेरिट कशा पद्धतीनं लागलेलं आहे. मित्रांनो, या ठिकाणी तुमचा निकाल बघण्यासाठी सगळ्यात पहिले तुमच्याकडे तुमचा जो काही अर्ज आहे, तो अर्ज असणं महत्त्वाचं आहे. चला तर मित्रांनो, वेळ वाया न घालवता आपण या व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, तुम्हाला जी-डी-एसचा निकाल पाहण्यासाठी सगळ्यात पहिले जायचं आहे Googleमध्ये. मित्रांनो, या ठिकाणी Googleवरती आल्यानंतर सिंपल तुम्हाला टाईप करायचं आहे जी-डी-एस रिझल्ट 2026. या ठिकाणी जी-डी-एस रिझल्ट 2026 आल्यानंतर या ठिकाणी पहिल्याच लिंकवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. मित्रांनो, या ठिकाणी आल्यानंतर या ठिकाणी बघू शकता की तुम्हाला मित्रांनो, या ठिकाणी बघू शकते की 2025ची जी काही लिंक आहे, यावरती अजिबात क्लिक न करता या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे, तर शॉर्ट लिस्ट कॅन्डिडेट या ठिकाणी जायचं नाही. या ठिकाणी बघू शकता की क्लिक हेअर यावरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. क्लिक हेअर यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघू शकता की एंडिंगला या ठिकाणी शॉर्ट लिस्टेड कॅन्डिडेट शेड्यूल 1 जानेवारी 2026 या ठिकाणी बघू शकता की मी तुम्हाला झूम करून दाखवतो. या ठिकाणी तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. आता मित्रांनो, इथं आल्यानंतर तुमचा जो काही राज्य आहे, महाराष्ट्र असेल किंवा अदर जिल्ह्यामध्ये, आपण महाराष्ट्रासाठी बनवत असतो मराठी भाषेमध्ये. या ठिकाणी बघू शकता की महाराष्ट्रावर क्लिक करून घ्यायचं आहे आणि लिस्ट ऑफ शॉर्ट लिस्टेड कॅन्डिडेट यावरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. मित्रांनो, या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे जी PDF येईल. आता इथं बघू शकता की तुमचा कोणता जिल्हा, कोणत्या जिल्ह्यामध्ये तुम्ही फॉर्म भरलेला आहे, तो जिल्हा या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचा आहे. आता इथं सिलेक्ट केल्यानंतर तुमच्या जिल्ह्यामध्ये 200-300 काय 550 जे जागा असतील, त्या जागा तुम्ही बघायचं आहे आणि तुमचा जो काही फॉर्म आहे, रजिस्ट्रेशन नंबर, त्या रजिस्ट्रेशन नंबर आणि तुमचं जी काही पोस्ट कम्युनिटी म्हणजे कास्ट आहे, कोणत्या कास्टमधून तुम्ही फॉर्म भरला आहे, ते कास्टचं तुम्ही बघायचं आणि रजिस्ट्रेशन नंबर बघायचा आणि इथे तुमचं सिलेक्शन झालं आहे की नाही हे तुम्ही पाहू शकता. मित्रांनो, सगळ्यांचं या ठिकाणी अभिनंदन. सगळ्यांचं जी-डी-एसमध्ये या ठिकाणी सिलेक्शन हो, हीच आपण ईश्वर चरणी प्रार्थना करतो. आणि तुमच्या जर काही मित्रांनी फॉर्म भरलेला असेल तर त्याला हा व्हिडिओ नक्की पाठवा. आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. धन्यवाद.